मशीनच पुढे जाय मशीनच पुढे जाय ना. मित्रांनो आज आहे आपण दाजींच्या घरी. आज त्या वर्कशॉपला गेलो नाही तर इथं त्यांचं पोल्ट्री बनवण्याचं काम चालू आहे. आम्हाला पाणी मारून त्या मशीन चोपायचे तर त्यासाठी मी करतोय मोटर चालू. हो झाली चालू. आता मोटर चालू केली. मी पण चाललोय दाजींचं आणि पाणी मारणार आहे. तुम्हाला मशनी बी धावतो. मशनी आहे तर पोल्ट्री बांधायचे ना, ते कुक्कुटपालन करायचं. कुक्कुटपालन त्यासाठी चोपायचं नियोजन चालू आहे. तुम्हाला नवीन ब्लॉगिंग चालू केलं तर त्यावेळेस मी दाखवलं होतं बघा. आता मी तीच आहे तर गाडी बिडी लावलेली पाहू शकता. इतकं मोठं आहे ना, लय मोठं आहे. धावतो आता मशनी इथं. तर आता मी केली मोटर चालू. आता आम्ही मारणार आहे पाणी मस्त होईल. तुम्हाला मशीन दाखवतो चोपायच्या. बघा इथं एक मशीन आहे आणि इथं एक मशीन आहे. अशा दोन मशीनी आहेत. ह्या मशीनला ऑपरेट करायला आमचे दादी आणि मी, आम्ही दोघंच आहे. तशी मशीन फुलनाथ खोळा टॉप. इतका आवाज हाणत्यात ना नुसता धाड 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 धाड. सगळे इकडले कायवाडीच बघा येईन इथं काय झालंय नेमकं. असा विषय बघा. इथं कालच्याला कच आणून टाकली बघा. कच खडी धावतो तुम्हाला. हो का इतकं लागतंय इथं कचन खडी लय लागणार आहे. की दाजी आपलं किती स्क्वेअर फूट आहे सगळं? तर आमचं 8100 स्क्वेअर फूट आहे. 8100 इतकं मोठं हे आहे. त्यासाठी एवढं लागतंय. अजून इथं काहीच नाही खडीन. ते अजून लई येतं या. अजून लई येणार आहे. आम्ही पाणी बिणी मारतो तर कसं आहे नाथ खोळा. असं ओढून धरायला लागतंय नाहीतर मध्येच गुततंय. गार 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 गार. रवलं 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 टाकल. तर कसं काय झालंय आता विषय काय झालाय. आमची मशीन झाली गरम त्यामुळे आम्ही जरा थांबलोय. थोडा ब्रेक घेतलाय आणि आता आम्ही दाजी आपण जवळजवळ किती हे केलं असं आता जवळजवळ निम्म आम्ही 4000 स्क्वेअर फूट आम्ही दाबलेलं आहे. इथनं इकडं बघा थोडंच राहिलेलं आहे आणि तिकडं उगं 2 चॅनलच्या आसपास राहिलेलं आहे. एवढं मशीन झाली गरम. हो का मशीन डायरेक्ट ऑइल फेकायला लागली या. मशीनला लय टेम्परेचर आलंय मशीनला. मशीन झाली गरम आणि आता आम्ही घेतली सुट्टी. तर आम्ही पाणी पिऊन येतो. लिंबू सरबत बिरबत नाथखोळा तुम्हाला नाही भेटत. तुम्ही जायचं स्टॉलवर लिंबू सरबत प्यायचा आणि घरी निघायचं. ते आम्हीच पित असतो. आम्हाला आणायचं सिमेंट कारण आम्हाला एका साईडने बिथाड बांधायचं नाही का. पोल्ट्रीचं बिथाड असतं. बिथाड बांधायचं असेल आम्ही चाललोय सिमेंट आणायला. तर चला दाखवतो तुम्हाला सिमेंट आणल्यावर. आता आमचा छोटासा ब्रेक झालेला आहे आणि आता आम्ही परत आलोय चालू कराय. ती आहे मशीन चालू करायचं. असं इथं गुंडायला लागतं आणि चालू करायला लागतं. तिकडं मशीन चालू करायचा प्रयत्न चालू आहे बघा. पाहू शकता कसे करतात चालू. आता गुंडायचं नियोजन चालू आहे. गुंडून झालं की करणार चालू. इकडे आपण पाणी माराय केलंय चालू. पाणी मारलं ना असं बघा एकदम नाही का असं एकदम असं मस्त चोपून येतंय. नाही तो का असं खडखड दिसतात नाही तर असं एकदम चोपून येतंय. त्यासाठी इकडं चला
मशीनच पुढे जाय मशीनच पुढे जाय ना मशीनच राहू तर मित्रांनो आम्हाला थोडं बांधकाम करायचंय त्यासाठी आम्हाला खाली थोडं पाय उकरासाठी नव्हता आम्हाला टिकाव आम्ही गेलतो बघा टिकाव नाही हे टिकाव आहे टिकाव घेऊन आलोय आणि आता आम्ही उकारणार आहे मग बांधकाम करणार आहे आपण बांधकामात आज का उद्या करू आता आम्ही बांधकाम उद्या करणार आहे पायात थोडा आज करणार आहे चला दाखवतो काय करायचं तर आता आम्हाला जायचंय गावच्या जत्रेत त्यासाठी आम्ही निघालोय आमची गाडी लागली आणि इकडं आमच्या राघवला कपडे घालायचे चालू आहे तर राघूला कपडे घालायला चालू आहे राघूला 2 जण लागतात कपडे घालायला एकाला नाही तो ऐकत बघा आता दिवस पण गेलेला आहे बघा दिवस गेलेला आहे आणि आम्ही आता ही गाडी घेऊन जाणार आहे चला डायरेक्ट तुम्हाला बाजारात जत्रा गेला धावतो आम्हाला बांधकाम करायचं होतं बांधकाम कॅन्सल केलं आता बांधकाम उद्या सकाळ हा बघा आता सूर्य गेलेला आहे तरी आम्ही चाललेलो आहे देवाला पाया पडायला की आमचं दाजी तुमचं काय म्हणणं आहे थोडं राजीचं म्हणणं झालाय उशीर आता राजीचं म्हणणं झालाय उशीर चला आता डायरेक्ट गाडी काढली दाजींची बघा डायरेक्ट गाडी चैतन्य कानिपनाथ महाराज यात्रा उत्सव 2026 काळेवाडीमध्ये या महाराजांची जत्रा असते आम्ही आलोय बघा दर्शनाला हे एवढी पर्यंत हो का इथं मंदिर आहे इथं पाण्याच्या टाकीजवळ मी आलोय दर्शनासाठी चला तुम्हाला दर्शन करावं बॅक चालू ठेवायला बॅक चांगले येतं बघा इथं कॅमेरा आहे ह्यो लगे वाचतोय बघा हो का ह्यो कॅमेरा आहे लय वाचतोय कॅमेरा घेतोय दर्शन बघा अशा प्रकारे मंदिर आहे इथं आणि आता आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आता आम्ही चाललोय गावातल्या जत्रेत तर तुम्हाला जत्रा दाखवतो तर आता आम्ही आलोय बघा गाडी लावली आम्ही चाललोय आता जत्रेत इकडं फुल रंगपंचमी चालू आहे धिंगाणा रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी इकडं जत्रा असते सारा रंगच आहे लय रंग काय इकडं नागपुरा काही आमचं तात्या आल्या तर इकडं लय रंगपंचमी खेळतात पोरं फुल रंग बघा रंगपंचमी बघा कसं आहे फुल रंग खेळतात फुल बघा जत्रा कशी जत्रा पान देणं नाथखोळा होय नाथखोळा का नाथखोळा काय विषय नाही विषय खोल आहे कारण पृथ्वी खोल आहे गावची जत्रा छोटीच आहे पण मन मोठं आहे होय गावची जत्रा
शोला जैसे धड़के रे दिल मेरा धड़के रे आणि दादा उड्या हा अगं बाय दादा चला थांब जान थांब ए थांब चाली होते बाबू दादा आहा. आता ऍक्टर चालवा द्यायला लागल हा कशी जत्रा जत्रा तर हा आमचा आकाश बस फुल देगा निस्ता रांगलाय खाऊन त्यांची जत्राच असते रे दादा कोण आहे दादा फुलरंग पैची मी नागपुरा हाताला कुठं लागलं हाताला बैठला एवढा बाजार असतो खूप मोठी ना बरं जत्रा बारकीच असते चांगली असते काय विषय नाही काय दिसणार महिन्याला पाणीपुरी का गोळा आम्ही घेतलेला आहे गोळा आता आम्ही गोळा तुम्ही बी खावा आणि आता आम्ही खाणार आहे पाणीपुरी आता आम्ही आलेलो आहे भेळ घ्यायला पाहू शकता